नवीन मोटर वाहन कायद्याला विरोध करत ट्रक चालकांनी सोमवारी सकाळच्या सुमारास चिंचोटी या ठिकाणी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता। त्यामुळे महामार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। या आंदोलनकर्त्यांना बाजूला करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या गाड्यावर आंदोलकांनी दगडफेक केल्याने काही काळ महामार्गावर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। नुकताच केंद्र शासनाने नवीन मोटर वाहन कायदा लागू केला आहे। यात अपघात घडल्यास वाहन चालकास 10 वर्षांची शिक्षा आणि दंड ठोठावला जाणार आहे। परंतु कायद्यात करण्यात आलेल्या तरतुदीवर ट्रक चालक आणि इतर मालवाहतूक चालक यांनी आक्षेप घेतलाय। वर्षानुवर्षे आम्ही वाहन चालकांचे काम करीत आहोत, त्यावरच आमचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो। जर अपघात प्रकरणी अशी शिक्षा झाली तर आम्ही करायचे काय आणि जगायचे तरी कसे? कोणी मुद्दाम अपघात करीत नाही, कधी अनावधानाने एखादी घटना घडते। त्यामुळे इतकी मोठी शिक्षा देणे चुकीचे आहे, असे आंदोलक ट्रक चालकांनी म्हटले आहे। या कायद्याविरोधात वसई-विरार भागातील सर्व ट्रक चालकांनी एकत्र येऊन सोमवारी नवीन वर्षाच्या सुरुवातीला मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चिंचोटी या ठिकाणी आंदोलन करून महामार्ग रोखून धरला होता। त्यामुळे महामार्गावर ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळे निर्माण होऊन प्रचंड वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती। यामुळे नागरिकांचेही हाल झाले। याशिवाय आंदोलनकर्त्यांना समज देण्यासाठी गेलेल्या नायगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आले। यात पोलिसांच्या वाहनाच्या काचा फुटल्या आहेत। या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। महामार्ग वाहतूक पोलीस व नायगाव पोलीस यांच्या मार्फत आंदोलनकर्त्यांना आवरून वाहतूक सुरळीत करण्यात आली।